आरटी प्रवेश 2026-27 तर पालक वर्गांनो, दुसऱ्या यादीमध्ये बऱ्याच पालकांना नंबर लागले आहेत, पण असे बरेचसे पालक आहेत की त्यांना अजून नंबर पण त्यांचे लागले नाहीत. तर ते पालक आतुरतेने तिसऱ्या यादीची वाट बघत आहेत आणि भरपूर अशा कमेंट करत आहेत की सर तिसरी यादी कधी लागणार आहे. तर पालकांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आर टी प्रवेश 2026 तिसरी यादी कधी लागणार आहे आणि याची तारीख नेमकी किती आहे. तर आपण इथे स्क्रीनवर बघायचं आहे की पालकांकरता सूचना. निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना, म्हणजे जी दोन नंबरची यादी लागली आहे त्या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत ही 15/5/2026 ते 23/5/2026 पर्यंत आहे. आणि जर इथे आपण डॅशबोर्डवरती बघत असाल तर आर टी डॅशबोर्ड 2026-27 तर फक्त 64 पालकांनी आपले ॲडमिशन हे घेतलेले आहे. म्हणजे दुसऱ्या यादीमधील 64 पालकांनी आपले ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केली आहे. आपण परत एकदा बघूया. टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन हे 2,89,286 होते आणि 1,05,811 जागा होत्या आर टी एच्या. याच्यामधील वेटिंगला 86,034 पालक आहेत आणि पहिल्या राऊंडमध्ये 79,871 पालकांनी आपले प्रवेश घेतलेले आहेत आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 64 पालकांनी प्रवेश घेतलेले आहेत. तसे पाहता हा आकडा फारच कमी आहे आणि याच्यामुळेच तिसरी यादी लवकरच लागण्याची शक्यता बळावली आहे. तर आपण आता बघूया की तिसरी यादी कधी लागणार आहे आणि याची डेट किती आहे. पण याच्या अगोदर आपणास आपले ॲप्लिकेशन स्टेटस चेक करावे लागेल की आपला नंबर दुसऱ्या यादीमध्ये लागला आहे की नाही. तर इथे आपण ॲप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती या त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून गो म्हणायचा आहे. तर इथे आपणास आपल्या अर्जाची स्थिती कळून जाईल आणि आपण बघून ठरवायचे आहे की आपल्याला सीट अलॉट झाली आहे का नाही. अलॉट झाली असेल तर इथे यस येईल आणि जर अलॉट झाली नसेल तर इथे नॉट अलॉटेड येईल. म्हणजे आपणास तिसऱ्या यादीची वाट बघावी लागणार आहे. तर इथे आपण बघूया एक दुसऱ्या डॅशबोर्डवरती महाराष्ट्र आर टी प्रवेश 25% प्रवेशाची तिसरी यादी ही या डेटमध्ये टप्प्याटप्प्याने जाहीर होण्याची शक्यता आहे. मूळ निवड यादीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर, म्हणजे पालकांनो जी दुसरी मूळ निवड यादी लागली आहे त्या यादीची मुदत संपल्यानंतर रिक्त जागांसाठी ही यादी लावली जाते. तुमचे नाव तर तिसऱ्या यादीमध्ये आहे का नाही, किंवा आता पण मी जसे तुम्हाला सांगितले की कसे चेक करायचे, इथं परत एकदा सांगत आहे की तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही हे बघण्यासाठी आपण आर टी एच्या पोर्टलवर जायचं आहे. अर्जाची स्थिती या त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपला अर्ज क्रमांक टाकून तुमचा स्टेटस तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे. आणि जर तुम्हाला नंबर लागला असेल तर तुम्हाला SMS पण येऊन जाईल आणि आपण SMS वर अवलंबून न राहता आपण 1-2 वेळा स्टेटस चेक करत राहायचे आहे, कारण लिस्ट ही अपडेट होत आहे. तर आता आपण बघणार आहोत की ती डेट कोणती आहे आणि त्या डेटला आपली तिसरी यादी लागणार आहे. तर इथे आपण बघू शकत आहात की आर टी महाराष्ट्र 25% प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी ही मे 2026 मध्ये टप्प्याटप्प्याने जाहीर होण्याची शक्यता आहे. मूळ निवड यादीतील प्रवेशाची मुदत संपल्यानंतर. तर याचाच अर्थ असा होतो पालकांनो की ही जी डेट आपणास दिली आहे 23/5/2026 रोजी, 15/5ला ही आपली दुसरी निवड यादी लागली होती. 23/5/2026 रोजी ही मुदत संपत आहे आणि इथून 7 दिवस, कारण दुसऱ्या यादीला काही डेट वाढण्याची गॅरंटी नाही किंवा शक्यता नाही, आणि 30/5/2026 नंतर इथून 7 दिवस म्हणजे ज्या 30/5/2026 म्हणजे 24 तारखेला सर्व शाळांना यांच्या पोर्टलवरती यांच्याकडे किती जागा शिल्लक उरल्या आहेत ही माहिती आर टी पोर्टलवरती अपडेट करण्यासाठी साधारणपणे 1 आठवड्याचा वेळ लागेल. आणि त्या शाळांनी सर्व रिमेनिंग जागा पोर्टलवरती अपडेट केल्यानंतर आर टी एला माहिती दिल्यानंतर मे महिन्याच्या शेवटी आपली ही तिसरी यादी लागेल.
तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की तिसरी यादी कधी लागेल. तर आपणास न्यूज अशी आहे की तिसरी यादी ही मे महिन्याच्या अखेरीस लागेल. तर पालकवर्गांनो, आपणास हा एक माझा व्हिडिओ होता कळवण्यासाठी की तिसरी यादी कधी लागेल. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करण्याच्या अगोदर आपण ही डेट बघायची आहे 23/5/2026, कारण या डेट नंतरच आपल्या तिसऱ्या यादीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आपणास जर कोणतीही शंका असेल तर मला कमेंट करा. आपल्या कमेंटचे ताबडतोब लगेच उत्तर देण्यात येईल. धन्यवाद पालकांनो. भास लागू.